नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क टेक्निकल अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण माहिती बघणार आहोत MIDC बद्दल। बघा, MIDC विकास महामंडळ म्हणजे जी आपली MIDC आहे, तर MIDC संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। आता अपडेट एग्जाम आता जवळपास MIDC एग्जाम जी भरती निघलेली आहे 23ला निघलेली आहे। आता भरतीसाठी 2025 चालू आहे। आजची नोटीस आलेली आहे ही 16/6/2025 रोजीची नोटीस आहे, म्हणजे सूचनापत्र आहे। ही नोटीस काय सांगते की 2 वर्षापासून ही रखडलेली भरती, ही जी भरती रखडलेली आहे, तर या भरतीच्या एग्जाम संदर्भात आहे। तर एग्जाम आता ऑफिशियल नोटीस ही आलेली आहे परीक्षेची, तरी ह्या आपल्या MIDC च्या एग्जाम ह्या 100% आता होणार आहे। म्हणजे ही ऑफिशियल नोटीस त्यांनी डायरेक्टली दिलेली आहे इथे। आता इथं लक्षात घेऊ शकता तुम्ही काय सांगितलंय त्यांनी की औद्योगिक विकास महामंडळ सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत घ्यायच्या स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक, म्हणजे वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे। भरती कोणती आहे? 23चीच आहे। 34 पदासाठी भरती निघलेली होती। आणि याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ही जाहिरात प्रसिद्ध होऊन 2 वर्ष झाले, परंतु याच्यामध्ये 34 पदं जे होते, तर 11 पदाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती। 30/3/2024 ते 2/4/2024 या दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती। तर हे जे 11 पदं आहेत, 11 पदाची परत परीक्षा होणार नाही। आता लक्षात घ्या इथे परीक्षा कोणत्या कोणत्या पदाची होणार आहे, तर त्यांनी काय डिक्लेरेशन केलेलं आहे, काय डिक्लेरेशन वगैरे केलेलं आहे बघा इथे। तर बघा, त्यांनी सांगितलं की 10/7/2025 ह्या रोजी एक पेपर होईल, या दिवशीसुद्धा पेपर असणार आहे। 6/8/2025, 8/8/2025 आणि 10/8/2025। म्हणजे बघा इथे आता हे जे पेपर होणार आहेत, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यासाठी इथं 4 दिवस हे MIDCचे पेपर होणार आहेत। आलं लक्षात? तर काळजीपूर्वक आपण ही माहिती बघत आहोत। त्यासाठी सर्वांनी एकदा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती शेअर करायची आहे। आणि लाईक आणि शेअर केल्यामुळे तुम्हाला आणि सबस्क्राईब केल्यामुळे इथून तुम्हाला या चॅनलवरून नवीन माहिती मिळतच असते अपडेट, त्याच्यामुळे लाईक आणि शेअर करून ठेवा। तर बघा इथे आता आपण जनरली बघू, इथे सगळ्यात पहिले बघू 10 जुलै रोजी कोणते कोणते पेपर आहेत। तर टंकलेखक, चालक यंत्र चालक, लघुलेखक निम्न, क्षेत्रीय व्यवस्थापक, सहाय्यक गट, हे इतके जे 6 पेपर 6 शिफ्ट होतील इथे, ते 6 पेपर जे आहेत, तर हे 10 जुलै रोजी होणार आहे। आता त्याच्यानंतर 10 जुलै नंतर डायरेक्ट आता इथं बघसान तुम्ही, तर 1 महिन्याचा गॅप आहे अभ्यास करण्यासाठी। डायरेक्टली पुढच्या पेपरला डायरेक्ट 6 ऑगस्टमध्ये पेपर होणार आहे, 6 ऑगस्ट। तर त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे इथं बघा, पहिला पंप चालक म्हणजे काय, तर पंप ऑपरेटर काय आहे, पंप ऑपरेटर। तर ह्या पंप ऑपरेटरचा पेपर, ज्या की 90 ते 100 जागा आहेत, त्याच्यासाठी इथं हा पेपर होणार आहेत। त्या पंप ऑपरेटरचा अभ्यासासाठी तुम्हाला जनरली काय करायचं आहे, स्पार्क टेक्निकल अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे। बरेच विद्यार्थी कन्फ्यूजमध्ये आहे की सर अभ्यास कसा करावा, तर स्पार्क टेक्निकल अकॅडमी ॲप तुम्हाला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळून जातील, तिथून तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता। टेस्ट सिरीज जे आहे, तर टेस्ट सिरीज ह्या 100 प्रश्न असतील टेस्ट सिरीजमध्ये। मराठीचे 10 प्रश्न, इंग्लिशचे 10 प्रश्न, बुद्धिमत्तेचे 15 प्रश्न, GKचे 15 प्रश्न आणि टेक्निकलचे 50 प्रश्न। म्हणजे टेक्निकलमध्ये पण काय काय असणार आहे तुम्हाला, टेक्निकलमध्ये वायरमनचे 25 प्रश्न आणि नंतर पंप ऑपरेटर कम मेकॅनिक यांचे 25 प्रश्न, अशा तुम्हाला 10 टेस्ट मिळतील। त्याच्यामध्ये तिथून तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करून जास्तीत जास्त तिथं तुम्ही मार्क मिळवू शकता। त्याच्यामुळं पंप ऑपरेटरचे जे विद्यार्थी आहेत
त्यांनी इथून स्पार्क टेक्निकल अकॅडमी ॲप डाउनलोड करून पंप ऑपरेटरची टेस्ट तुम्ही तिथं घेऊ शकता. इम्पॉर्टंट आहे. त्या टेस्टनं 100% तुम्हाला काय करायचं आहे, पहिली टेस्ट द्यायची आहे. पहिली टेस्ट दिल्यानंतर बघायचं आहे स्कोअर किती येतो. ज्या सेशनमध्ये स्कोअर कमी येतो तर त्या सेशनचा अभ्यास करायचा आहे थोडा, पुन्हा दुसरी टेस्ट द्यायची आहे. असं करून तुम्ही परीक्षेपर्यंत तुमचा स्कोअर वाढू शकता आणि तुम्ही 180 पर्यंत किंवा जनरली 160 ते 180च्या मध्ये तुम्ही मार्क मिळवू शकता. इतके मार्क मिळाले तर 100 तुमची पंप ऑपरेटरमध्ये तिथं निवड होऊ शकते. त्याच्यामुळं सर्वांनी टेस्ट सिरीज तिथं घेऊन स्कोअर वाढू शकता. किंवा कोर्ससुद्धा उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कोर्स वगैरे घ्यायचा आहे तो कोर्स तुम्ही तिथून परचेस करू शकता. आलं लक्षात तुमच्या. आता याच्यामध्ये जर बघितलं पंप ऑपरेटर नंतर भूमापक आणि वीज तंत्री. आता वीज तंत्रीसाठी पण सिलेबस तुम्हाला माहीतच आहे. वीज तंत्रीसाठी पण काय आहे जनरली तर 10 मार्क मराठीचे आहे, 10 क्वेश्चन मराठी, 10 क्वेश्चन इंग्रजी, 15 क्वेश्चन GK, 15 क्वेश्चन जे आहे तर ते GK झाल्यानंतर 15 क्वेश्चन बुद्धिमत्ता आणि राहिले 50 क्वेश्चन ते टेक्निकलचे आहे. याच्यात फक्त तुम्हाला इलेक्ट्रिशियनचं विचारल्या जाईल. तर हे पण तुम्हाला आपल्याला MCQची प्रॅक्टिस करण्यासाठी इथून तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं काम नाही आहे तुमच्यासाठी. तुम्ही इथं 100% इथून अभ्यास करून तुमची निवड करून घेऊ शकता तुम्ही. त्याच्यामुळं इम्पॉर्टंट आहे. आता त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर वीजतंत्री झाल्यानंतर जोडारी पण होतं, आरेखक, अनुरेखक, गाळणी चालक, गाळणी निरीक्षक, अग्निशमन विमोचक आणि हे इथं वीजतंत्री ॲटोमोबाईल. आता इथं डबल वीजतंत्री ॲटोमोबाईल आहे तर इथून तुम्ही हे करू शकता. इथं हा पेपर 6 ऑगस्टला इथं आहे. नंतर 6 ऑगस्टच्या नंतर आता तुम्हाला फक्त 1 दिवसाचा वेळ मिळणार आहे तिथे आणि 1 दिवसाच्या वेळेनंतर डायरेक्टली 8 ऑगस्टला नंतरचे पेपर आहेत. 8 ऑगस्टला फक्त कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल आणि तांत्रिक सहाय्यक असे 2च पेपर इथं 8 ऑगस्टला होणार आहे. नंतर 9 ऑगस्टला बघू शकता तुम्ही इथं. तर 9 ऑगस्टला इथं जे आहे तर उप अभियंता मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचे डेप्युटी इंजिनियरचा पेपर आहे तिथे. नंतर इथं असिस्टंट इंजिनियरचा पेपर आहे. नंतर उपमुख्य लेखा अधिकारीचा आहे, विभागीय अग्निशामक अधिकारी, नंतर सहाय्यक अग्निशामक अधिकारी, कनिष्ठ लेखापाल गटक आणि त्याच्यानंतर 10 ऑगस्टला जर बघितलं तर सहाय्यक अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग येईचा पेपर आहे. नंतर सहाय्यक वास्तुशास्त्र गट आणि नंतर कनिष्ठ संचार अधिकारी. असे हे सर्व पेपर हे तुमचे ह्या वेळेला व्यवस्थित पेपर होणार आहे. आणि हॉल तिकीट जर म्हटलं तर 7 दिवस अगोदर त्यांनी इथं सांगितलेलं आहे. 7 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट इथं उपलब्ध होतील. आलं लक्षात तुमच्या. आणि ही नोटीस बघा इथून मुंबईच्या ऑफिसून इथून नोटीस आलेली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. नवीन माहिती मिळेल तुम्हाला लगेच. चॅनलला लाईक आणि शेअर केला. आणि अजून एकदा जाता सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांना पंप ऑपरेटर स्पेशली पंप ऑपरेटरचा अभ्यास करायचा आहे, सिलेक्शन मिळवून घ्यायचं आहे तर पंप ऑपरेटरसाठी रेकॉर्डेड कोर्स आहे उपलब्ध. कोर्स किंवा तुम्ही टेस्ट सिरीज घेऊन पण तुमचे व्यवस्थित मार्क मिळवू शकता तुम्ही आणि सिलेक्शन करून घेऊ शकता. तरी सर्व विद्यार्थ्यांनी स्पार्क टेक्निकल अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तिथून लवकरात लवकर वेळ वाया न घालता म्हणजे आता वेळ आहे तुमच्याकडे 2 महिने आहेत तुमच्याकडे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. दीड ते 2 महिने. तर येथे तुम्ही 1.5-2 महिन्यात व्यवस्थित अभ्यास करून चांगल्या प्रकारे तुम्ही इथं तुमची निवड करून घेऊ शकता. तरी सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आणि महावितरण जे आहे तर याचा
रिझल्टची वाट न पाहता तुम्ही पंप ऑपरेटरचा अभ्यास सुरू करून टाकायचा आहे. जर महावितरणच्या रिझल्टची वाट पाहून बसाल तर हा याच्यामध्ये नाही लागलं तर हे जाईन आणि हे जाईन, म्हणजे बाब्या गेल्या आणि दशम्या गेल्या अशी गोष्ट व्हायला नको. त्याच्यामुळं सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. 2 महिने जॉबला असतील तर थोडं जॉबकडे डेडिकेशननं नाही बघायचं, थोडं अभ्यासाकडे डेडिकेशननं बघा. आणि काही प्रॉब्लेम आला तर फुलमाळी सर तुमच्यासोबतच आहे नेहमी, तरी तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नेहमीप्रमाणे तुम्ही अभ्यास करून निवड करून घेऊ शकतात. थँक्यू, धन्यवाद.